आम्ही 85 वर्षे झाले जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त उपकार करणं तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी, अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्याचं उगमस्थान पर्वत आहे. परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. रविदास फेडी तर पापता पोखित त्रिजे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानल्याची तृषा निवृत्ती करते, आणि पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं 4-2 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी, वृक्ष परोपकारासाठी. अरे काही उपकार करतात रोहिदास, पण उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार म्हणजे हे त्याला तंबाखू देतं, हे त्याला चुना देतं. हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला, कारण नुसता तंबाखू खाऊ नये, चुना पाहिजे. हरिभाऊ, भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात आहे. बस, यानं तंबाखू दिला, त्यानं याला चुना दिला. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, त्यानं याच्यावर चुन्याचा. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. काही अपकार्यावर अपकार करतात. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली, तिने टाकली उडी, पोहत पोहत गेली तिकडनं. विंचू पाठीवर घेतला, त्याला परतीचा प्रवास सुरू झाला. बेंडकोळीचा पाण्यातला प्रवास होता. तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. तुला माहिती आहे जीव धोक्यात आहे, शांत होता. आणि काठाला बेंडकोळी आली, विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली रोहिदास, 2-2 फूट उड्या मारायची बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार, गंज पेटवणे, गोठा पेटवणे हे अपकार्यावर अपकार. बेंडकोळी विंचूचा दृष्टांत हा उपकार्यावर अपकार. उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार. हे लक्षात ठेवा. अरे कोणती दिंडी निघू द्या ना महाराष्ट्रात, 2च संतांचं भजन आहे, ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे का नाही? ते महाराज मंडळी खरं सांगा. अरे त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं वंकार, इथं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे. पुढच्या वर्षीच्या पंक्ती गेल्या 4 जाहिरातीत, पुढच्या वर्षीच्या. आमचा योग योग नाही योग नाही वाचून. ज्यांनी झोळी फाडली आळंदीमध्ये, पीठ पडलं योगेश भाऊ, तर ते नेल म्हणून लातणी घासलं. त्या दिवशी पाणी पिऊन झोपले 4ही भाऊ सिद्धबेटातल्या झोपडीत. एवढा त्रास दिला, पण ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानराजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. मला काही नको गुरुजी, एक मागणी मागतो. ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावं. पहिली मागणी काय आहे? जे खळाची, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. म्हणून जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, तुम्ही दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, दगड मारणाऱ्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाण आहे. का ते तेवढ्यासाठी
प्रमाण येथे उपकारासाठी. अरे पूर्वजन्माचे इंद्र आहे दोघही, चुकून आले. पूर्वी पखवादाची कला इंद्र, आणि मग आळंदीला शंकर भगवान नाचत होते आणि पार्वती वाजवत होती. आळंदीची अलंकापूर. पूर्वी येथे होते निळकंठ. हे आळंदी म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरणीशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या पासुणे. पूर्वी येथे ते झालं ते तर मग सगळ्याच म्हणून दाखवेल मी. काय सुरुवात त्याची? हा ठीक आहे, बरं ठीक आहे. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी ह्याची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याशी धन्य धन्य धरा तै जो याते दृष्टी नाही तो वाहत येईल टाळी वैकुंठ भ्रमणाशी जो करील याची यात्रा तो ताजी सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्राचे दर्शन होते. अलंकापूर्व शिवपीठपूर्व येते ते निळकंठ ब्रह्मादिक तपौर यती पै केले. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले हरणेशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त वसे भैरवापासून भागीरथी वसे पुरोटिका मायादेशी प्रतिदान पार्वती भोवती वन वल्ली वृक्षित देव येऊणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदरकी पंढरीवणी सोपी जनासी हरावया पापे कळी काय कोपल्या कोपेने तल्या अलंकापुराशी अशी सांगता हरिशी प्रेम वसंडले रुक्मिणी धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. तुम्हाला काय वाटतं तेवढंच प्रमाण आहे का? माझ्या नाती लागत नाही कुणी. अरे नामदेवाचा गाथा लहानपणी पाठ केला होता मी. भाऊला विचारा, लहानपणी शाळेत असताना 9वीला. मग आलो आळंदीला. तुम्हाला वाटलं हे एवढंच टोक येते याला? बरं का चव्हाण? विठ्ठल मला तेवढा मुद्दा पाहिजे होता बरं का. अलंकापुर हे शिवपीठ. पूर्वी येथे होते निळकंठ. ती त्याची नगरी आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर. नगर महादेवाचा आहे. आणि त्या बाबाला नाचायची सवय होती, तांडव. मग वाजवायला कोण? पार्वती आईनं पखवाज वाजवायचा इंद्रायणीच्या काठाला आणि महादेवरावानं नाचायचं. शुकाचार्याच्या कीर्तनात इंद्र होता. आता ते म्हणून दाखवतोच, ते तुम्हाला पाठच नाही मला माहित आहे. त्याची काय सुरुवात आहे? तरल गती त्याचे उद्धव कांशीधारी विनाधारी सुरसी त्याची सुरुवात. सोर कुशलतया राग करता अर्जुन इंद्रवादी मृदंगम त्याच्यात आलं. प्रल्हाद तालधारी तरल गती तयाचे उद्धव कांशीधारी वीणाधारी सुर स्वर कुशलतया राग करता अर्जुन इंद्रवादी मृदंगम जय जयकार हा कीर्तन कुमारा यत्ताग्रे भाव वक्ता सरसर तनया व्यासपुत्रो बभुव. जमलं ना आता? मग काय काय ठोकून चालतं काय? विठ्ठल गणपत बाबांनी बरोबर सांगितला. प्रल्हाद हा प्रारंभ आहे त्या श्लोकाचा, है ना? प्रल्हाद तालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुररसी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत इंद्रो वादी मृदंगम. हे इंद्र आहे पूर्वीचे दोघही. म्हणून अजूनही आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटावर जो पखवादाची प्रॅक्टिस करतो त्याला यश का मिळतं? तिथं वाजवला पार्वतीनं, नाचले महादेव. म्हणून आपली वेळ घेतली. विठ्ठल येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. केवढा केला उपकार, केवढा केला. आता 10:30 वाजले. केवढा केला, केवढा केला सांगता येत नाही. एवढा म्हणून शब्द आहे केवढा. केवढा केला उपकार, पण काय वाणू मी पामर. आता एक लक्षात घ्या, देवापेक्षाही उपकार. याचं कारण सांगतो रोहिदास. देव उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. नामदेवाचं भांडण सांगतो. आता आला पुन्हा एवढाही अभंग. आता रात्रभर कीर्तन संपत नाही. नामदेवराय भांडले. घेसी तेव्हा देसी
देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघातला हा फरक आहे. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. आधी घेतो, तुमच्यापेक्षा तर आमच्या गावचा दुकानदार चांगला आहे देवा. का गोडे तेल देतो, साखर देतो, मिठाची पुडी, तंबाखूची पुडी देतो, गव्हाचं पीठ देतो, तांदूळ देतो, हरभऱ्याची डाळ, मुगाची. पैसे महिन्यानं घेतो, पण आधी माल देतो आमच्या गावचा दुकानदार. आणि तू आधी घेत मग देत. घेसी तेव्हा देसी. नामदेवा, अरे कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं नंतर बघू. सांगतो कवना काय दिले, सुरू झालं. आणि भांडण जरा आवाज वाढून असतं. सांगतो कवना काय दिले. भांडण आहे नामदेवाचं. उदाराचा राणा म्हणविसी आपणा, सांगतो कवना काय दिले. बिभीषणाला लंका दिली ना देवा, ती त्याच्या बापाची का तुझ्या बापाची. अरे वारसदार तोच होता, 7-12 त्याच्याच नावावर होणार होता. पुन्हा त्याला विचारलं रावण कशाने मरतो, इंद्रजित कशाने मरतो. वैरी याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल. सुदाम्याला नगरी सोन्याची दिली माहिती आहे, पण त्याचे मुठभर पोह्या आधी घेतले. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. द्रौपदीला अन्न पुरवलं, पण भाजीचं पान घेतलं ना. एवढी आकांती मागसी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागे. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. देव उदार आहे, पण आधी घेतो नंतर देतो. तसं संत नाही. अरे आजोबाचं प्रेम नातवावर जास्त असते. आजोबा दिवसभर उपवासी राहील, पण नातवासाठी काहीतरी खायला आणतो. आणि नातू आजोबापासूनच अपेक्षा करतो. तो म्हणतो पप्पा नाही काय आणत, आजोबा आणते. आजोबाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त. सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. हे चांगलं कळतं कीर्तन तुम्हाला. पण असाही आजोबा असला तरी नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही. त्याला माहिती आहे, याला जर विंचू उतरायचा मंत्र शिकवला तर माझी तंबाखूची पुडी गेली. मग कोण येतं माझ्याकडे. हे मंत्र टाकतं, लोक 50 रुपये देतात, त्या 2-3 पुड्या तंबाखूच्या पुढचे 8 दिवस. एखादा कंजूस आजोबा नातवाला साधा विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही, पण भवसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी शिकवलं ते केवढे उदार. उदार
उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार आणि काय वाणू मी पामर. बस आता 25 मिनिट आहे ओंकारराव, 25 मिनिट आहे. एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ. हात वर करा, शूटिंगवाले एवढे हात घ्या. असं पेपरला येऊ द्या सकाळी. पांडेजी, ढेकळाच्या आड 1-2 अंड राहिले त्याचे साप होतात. सगळ्या अंड्याचे साप झाले असते तिथंच बसायला जागा मिळाली नसली. म्हणजे सर्पीन अंडे गिळते स्वतःचे. मांजर व्याली की बोक्या टपला पिलावर. म्हणून बिचारीला आज पाटलाच्या गोठ्यात, उद्या त्या जुन्या वाड्यात, परवा त्या गोठ्यात ही स्थलांतर का करते? बोक्यापासून लपवते. कारण बोक्या पिलं खातो आणि सर्पीन अंडे गिळते. माया बाप जैरी चरपी म्हणून सर्पिणी सारखी माय आणि बोक्यासारखा बाप हे कृपावंत माय बाप असू शकत नाही. पण उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार. ते उपकार सांगायला माझ्याकडे शब्द नाही. म्हणून काय वानू मी पामर. अरे मोठ्या मोठ्याने प्रयत्न केला बरं का हरिभाऊ. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला पण पयोब्धीची शाळी करून गुणवर्णित शारदा 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती जहाली. कागद पृथ्वीचा रोहिदास, शाळी समुद्राची, 18 भार वनस्पतीची लेखणी आणि लिहायला बसली सरस्वती. काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहितान पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव दे कुणी. समुद्राची शाळी सरली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. तिथे माझा काय कोण तो विचार अरे सरस्वती थकली तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा काय वानू मी पामर. इथपर्यंत आलो आपण. हरिभाऊ आता थोडं राहिलं. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर. एवढंच नाही, हे पहा परमार्थिक क्षेत्र एकंदर 5 पंथ आहे. त्याचे 5 विभाग असे दिले: विपंथ, कुपंथ, सूक्ष्म पंथ, दुस्तर पंथ आणि सुपंथ. जो वाईट मार्गाकडे नेतो तो कुपंथ. जारण मारण उच्चाटन हे कुपंथ आहे. ज्याच्या सूक्ष्मता आहे तो सूक्ष्म पंथ, कर्म मार्ग सूक्ष्म पंथ आहे. कारण मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. त्याची बायको 6 महिन्यापासून पडली होती खाली, बेशुद्ध अवस्थेत होती. कोणीतरी त्याला सांगितलं, अरे सोपा मार्ग आहे, भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठते. योगेश भाऊ आणि हे बसलं ना, सकाळी 6ला बसलं 12 वाजेपर्यंत. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 12 वाजता उठले बायको.
6 महिने पडून होती ती 12 वाजता उठली. मुलाला एवढा आनंद झाला, पळत आला, पप्पा उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पा आनंदातच मंत्र सुरू ठेवला, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. मुलगा पळत आला, पप्पा काय मेली का? रचा भ झाला. भार्याम रक्षेती भैरवी उठली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली. मंत्र चळे थोडा. हा सूक्ष्म पंथ आहे, कर्म मार्ग. दुस्तर पंथ योग मार्ग आहे, शरीर शोषण प्राण निरोधन पाटील जास्त खुश आहे माझ्यावर आज. पाटील शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग उदविडन कुंडलिनी कलिमलदल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुणी करिओवण भंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनी जन. हा दुस्तर पंथ, कर्म सूक्ष्म पंथ, जारण मारण उच्चाटन हा कुपंथ प्रपंचाकडे प्रवृत्त करतो. विपंथ नाही तर सगळे गुरुजी सांगतात, पोरहो सहसा भानगडीत पडू नका बरं का. हरिभाऊ शिवाजी महाराज 4थं वर्ष झालं घरी आलं की त्याची अशिक्षित आजी तंबाखूला चुना मळून, हऱ्या बरं का हरिभाऊ, आजीचं सांगतं, साध्या भाषेत उपदेश करते आजी. हऱ्या काय, अरे तुकारामाला जिजाई, नामदेवाला राजाई, विठोबाला रुक्माई, आणि आता वैशाख लागला घे उरकून. हऱ्या बसलाच घोड्यावर. अरे जन्मभर तप करणाऱ्या साधूचा परिणाम झाला नाही, ते तंबाखूला चुना मळणाऱ्या म्हातारीचा होतो. की हरिभाऊ दोघं पंढरपूरच्या वारीला येतात, अवश्य करा. काय त्याला विपंथ म्हटलं, जो मार्गाकडे प्रापंचिक मार्गाकडे वळवतो तो विपंथ. विपंथ आहे, कर्ममार्ग सूक्ष्म पंथ आहे, योग मार्ग दुस्तर पंथ आहे, आणि जारण मारण उच्चाटन हा कुपंथ आहे. भक्ती मार्गाला सुपंथ म्हटलेला आहे, लक्षात घ्या. तरी झडझडून वहिला अनेक या भक्तीची या वाटे लाग जिया पावसी, अव्यंग निजधाम माझे ते काम माऊलीनं केलं. जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. या 5 पंथामधला जो सुपंथ आहे तो भक्ती मार्ग माऊलीनं मार्ग सुपंथ दाविला. आणि पुन्हा जड मुडा उद्धार केला. 2 शब्द आले, जडाचा उद्धार, मुडाचा उद्धार. भिंतीसारखं जड चालविली, बस तिथेच उत्तर आहे, ते काही इकडे शोधायची गरज नाही.
भिंतीसारखं जड आहे, रेड्यासारखं मूड आहे. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. रस्त्यानं जर चालला ना रेडा तर मधल्या पांढऱ्या रेषेहून चालतो. त्याला वाटतं सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवली. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो, गाडी चिकटून लावतो, कॅबिनमधून काठी काढून 10-15 काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो, काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर. तुम्ही सर्कशी बघितल्या ना हरिभाऊ? हिंस्त्र पशूचा वापर आहे रविदास. स्वतःचा जीव धोक्यात घालून रिंग मास्टर हिंस्त्र पशूला शिकवतो, पण एकाही सर्कसीत रेड्याचा वापर केला जात नाही. रेडे काय मिळत नाही का यांना? पण त्यांना माहिती आहे आपल्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. मग रेड्याच्या भानगडी सर्कसवाले पडत नाही. कास्तकाराच्या बाबतीत त्यांना विचारा ना, 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर म्हशीचं पारडू सोडा, ते म्हशीकडे नाही जात, मालकाकडे येतं आधी. तुम्ही का हसता? सोडून पाहिलं म्हणून. मालकाला वाटतं याला प्यायला सोडून बैताड चालवणं, एक थोबाडी देतो, मालक तिकडे तोंड फिरवतं. त्याला वाटतं मालकाने मारलं त्यावर ते प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी बांधून आहे, याच्यातली माझी आई कोणती असावी? त्याला वाटायचं 10च मिनिट राहिले, कशाला वेळ घालवावी. पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. तिला वाटतं मी वेळ आलीच नाही तर माझं कुठं, मारते लात, जाऊन पडतं मागा, वाघ कोण करतं दुसरीच्या काशाला. ती मारते लात तिसरीच्या काशाला. त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. एक गोदावरी ताईची आवडीची गवळण तुम्हाला पाठाय का नाही? घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी माझी स्पेशल गवळण आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन. त्याला लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली म्हैस लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर रेडा, त्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबारायणी. म्हैशी पुत्रामुखे बोलवली श्रुती, म्हैशी पुत्रामुखे धुरपद म्हणत जा ना, धुरपद. त्यालाही कोणी विचारत नाही. तो आमच्या हरिकिशन महाराजचा मुलगा आहे, आमचाही लाडकाच आहे तो. पण ते धुरपद कोणी म्हणायचं? आता कीर्तनकारालाच पाठ नसते म्हणून ते नावं ठेवत नाही तुम्हाला. ते इथं नाही चालत तडजोड. विठ्ठला विठ्ठल म्हैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुणी या नोह्या सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विष्णुया म्हणे तीही संगीची तारणे दिन उद्धरण नवल को. झाला ना बंग? मग असं आहे ते नाही जमत, कॉफी करणं नाही जमत इथं. तर नोहे हा सामान्य हे द्रुपद आहे. म्हैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुणिया. म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेद बोलावला. परिणाम तो रेडा सोबत घेतला पैठणवरून. जाताना आळ्या मार्गे चालले तिथं त्याचा प्राण गेला. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तिथे त्या रेड्याची समाधी आहे अजूनही. रेड्याची समाधी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे. कुठं? रेड्याच्या समाधी पुढं. थोडा विचार करा घरी गेल्यावर. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची. आपल्या काळाचं पांढरण वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून बाप संसार करतो. 3 मजली इमारत बांधून ठेवतो मुलासाठी. तरी त्याचा एकुलता एक मुलगा जास्त शिकलेला, बापाचा 10वा घालेल याची शाश्वती नाही.
एकुलता एक मुलगा बापाचा 10वा घालत नाही. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताय. याला म्हणतात मुडाचा उद्धार. लक्षात घ्या. जड मुडा उद्धार केला याच्यावर चालला कीर्तन. लक्षात आहे ना अभंग. मुडाचा उद्धार. बरं का देवकर. तसा जडाचा. अरे किती भिंती आहे, किती भिंती आहे महाराष्ट्रात नाही भारतात. पण कितीतरी भिंतीवर येड्या बाबळी आहे, गाजर गवत आहे आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या भिंतीवर बसून आहे. एक भिंत आहे 750 वर्ष झाले अजून आमचे वारकरी प्रदक्षिणा करून त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात. ती आळंदीची भिंत. का संबंध संताचा आला. चालविली जड भिंती. त्याचं वंदन चालू आहे 750 वर्षापासून. नाही तर मंदिराला खांब असतात, सर्वांना माहिती आहे. मंदिराला खांब असतात, जगात जा. पण खांबासाठी मंदिर फक्त भारतात आहे, ते नेवाशाला. ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानोबा राय आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्या खांबासाठी मंदिर झालं. त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेणं चाललं. भिंतीचं दर्शन, खांबाचं दर्शन हा जडाचा उद्धार आणि रेड्या पुढं सप्ता हा मुडाचा उद्धार. जड मुडा उद्धार केला. योगेश भाऊ जमला आता. ते बसेल तसा प्रयत्न असतो आमच्या योगेश भाऊचा. एकदा कुठं पुण्यात कीर्तन, मला म्हटलं बाबा रात्रभर झोपलो नाही, 2 तास झोपू दे मग कीर्तन करतो. केली व्यवस्था तिथं. आता 2 रात्री झोप नव्हती म्हणून आम्ही 4 तास गुप्त ठिकाणी. मी सांगितलं हे पटणार नाही तुम्हाला. काल सकाळीपासून आता तुमच्या गावात येईपर्यंत 1300 किलोमीटर झालं आणि हे 4थं कीर्तन 1300 किलोमीटरमध्ये. आळंदीहून परळी वैजनाथ झालं 400. कालचं परळी वैजनाथचं कीर्तन करून जळगावच्या पुढे भोकर आहे, पुन्हा 400, 800. सकाळी नगर, जळगावून नगर. आता इथं आलो, हिशोब तुम्हीच लावा. आता झोपायला संगमनेरला जायचं. ते आमचं दत्तात्रयासारखं आहे. स्नान पांचाळेश्वरी, भिक्षा गाणगापुरी एका जाऊ द्या. पण तरी वेळ नाही. 1 मिनिट आधी स्टेजवर आलो. योगेश भाऊ म्हणे कोण नाही. म्हटलं तुम्ही चला तर माझ्यासोबत. तिथं गेल्यावर कसे घाबरतात आपोआप माझ्या. अरे आपल्या काही प्रक्रिया आहे ना राजा. वेळ हे पहा तुम्ही उद्यापासून तरी लक्षात ठेवा. 8:45ला संजू भाऊ कोण नाहीत, मृदंगाचार्य तुम्ही 4 जण. 8:45ला भजन सुरू करा. मी का सांगतो हे, पुढारी मंडळी येतात तेव्हा माईक घेऊन बंधू आणि भगिनींनो लगेच सुरू होते. आपलं बंधू भगिनींनो नाही, सुंदर ते द्या. तुका म्हणे माझे. मग महाराज येतो रामकृष्ण हरी, मग रूपाचा, मग त्याचा कीर्तनाचा, आणि मग चाल, आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात. हा अर्धा तास कोणी धरायचा. जरा विचार करा ना. विठ्ठल श्रोते मायबाप येतात, अर्ध्या तासाने येऊ द्या. तोपर्यंत हे ऐकायलाच पाहिजे का लोक. सुंदर ते ध्यान ऐकायला पाहिजे का. रूपाचा अभंग तोपर्यंत हे चालू द्या ना. ते जेवणं खावणं, अरे त्यांचा काय दोष आहे. आपण त्याच्यासाठी आहो ना. यशीच्या गाडीत यायचं तरी वेळ सांभाळायची नाही. यांनी जनावराचं पाहायचं, धार काढायची, गाईची, शेळ्या मेंढ्याचं सगळे पाहायचं, रानातले कामं करायचे दिवसभर. आणि कधी कधी कीर्तनाची वेळ झाली तर न जेवता इथं यायचं. उपकार त्यांचे आहे. हे कीर्तनकाराचं कौतुक नाही, तो त्याच्यासाठीच आहे. पोस्टमॅन काय दारात आला पत्र घेऊन म्हणजे काय त्याचा सत्कार करायचा का. तो पोस्टमॅन आहे, आलाच पाहिजे. उद्यापासून ना संजू भाऊ एवढी सवय लावून घे जीवनात. कोणी असो नसो ओंकारला हनुमानला घेऊन यायचं, आपला विना घ्यायचा आणि एक मागं म्हणाल एक पुढं म्हणायचं. बस आपोआप येते लोक. तुकाराम महाराज काय सांगतात ते बरोबर अर्धा तास होतो त्याच्यात. आपलं काय चालू होतं अगडी. उद्यापासून सांगतो बुवा, जमलं तर जमलं पाहत.
आम्ही नाही चुकू देत कुठलं. अशा अगणित उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही नाही, म्हणून शेवटचं चरण सेनामने उतराली,